नमस्कार. राजेश रेसिपीज मध्ये मी आज आपल्याला व्हेज सँडविच कसा करतात ते दाखवणार आहे. यात दाखवण्यासारखं फारसं असं काही नाहीये. यातला स्टार इन्ग्रेडियंट आहे तो आहे हिरवी चटणी. त्या हिरवी चटणीचं डिस्क्रिप्शन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि कशी केली तेही सांगणार आहे. पण हा सँडविच मी आता क्लब सँडविच करणार आहे 3 लेयर्सचा. साधा सँडविच ठीक आहे, 2 स्लाइस असतात, त्याला चटणी, सॉस, काकडी वगैरे सगळं लावून आपण नेहमीच करून घेतो. क्लब सँडविच कसा करायचा ते दाखवतो. चटणी विशेष इन्ग्रेडियंट काय तोही दाखवतो आणि अशा प्रकारे सँडविच घेऊन मस्तपैकी आपलं डिनर किंवा ब्रेकफास्ट तुम्हाला जे योग्य वाटेल ते एन्जॉय करायचा. कसं करायचं हे क्लब सँडविच ते आता मी तुम्हाला दाखवतो. बाहेर गाडीवर क्लब सँडविच आपण करताना नेहमीच बघतो. त्याचे इन्ग्रेडियंट्स काय असतात तेही आपण बघत असतो. पण ते क्लब सँडविच प्रॉपर चवीचं मिळालं आणि घरी करता आलं तर खूपच छान वाटतं. तर त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत, ही आहे हिरवी चटणी, टोमॅटो स्लायसेस, काकडी स्लायसेस, बटाटे उकडलेल्या बटाट्याचे स्लायसेस, चीज क्यूब, लोणी, चाट मसाला, टोमॅटो केचप, 3 स्लाइसचे ब्रेड. हा मी क्लब सँडविच करून दाखवणार आहे. साधा सँडविच कुणालाही कसाही करता येतो, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने करता येतो. इथं हा हेअर ड्रायर काय करतोय हे तुम्हाला वाटेल, तो एक जुगाड आहे. काय आहे, आपण फ्रीजमधनं लोणी बाहेर काढतो, बऱ्याच वेळा ते घट्ट असतं आणि ते चीज ह्याला ब्रेडला ते स्प्रेड होत नाही नीट. 1-2 मिनिटं हेअर ड्रायर त्यावर मारला की छान मस्तपैकी असं पातळ होतं आणि आपण ब्रेडला ते लगेच लावू शकतो. आपला जुगाड आहे आपला. तर हे क्लब सँडविच कसं लावायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. मी ब्रेडला हिरवी चटणी आणि लोणी लावून घेतले. हिरव्या चटणीचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोथिंबीर, कोथिंबीरीच्या काड्या, थोडा लसूण, आलं, पुदिना, लिंबू, मीठ, साखर आणि थोडासा चाट मसाला. आणि ही चांगली स्प्रेड व्हावी म्हणून त्यामध्ये थोडी आलू भुजिया किंवा भुजिया शेव घालायची, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आणि ती छान स्प्रेड होते. आता हे सँडविच कसा लावायचा तोही दाखवतो. टोमॅटो स्लायसेस, मोठा टोमॅटो असेल तर 4 स्लायसेस भरपूर होतात. काकडी, आता आपण क्लब सँडविच लावतोय त्यामुळे याचा 2 लेअर असणार आहेत. हा लोणी लावलेला ब्रेड हा त्याच्यावर पालथा टाकायचा, त्यापूर्वी त्याच्यावर चाट मसाला टाकायचा. हा ब्रेड पालथा टाकला याच्यावर, पुन्हा थोडंसं लोणी लावायचं. बटाट्याचे स्लायसेस, आवश्यक वाटलं तरच थोडं केचप, फार ओला होतो तो. त्यावर पुन्हा थोडासा चाट मसाला. हा स्लाइस यावर टाकायचा. कडा कापून टाकायच्या. कडा बाजूला ठेवायच्या. या आपण वापरू शकतो कशालाही, सूप मध्ये वगैरे. त्याचं मी आता प्लेटिंग करतो. हे सँडविच 6 भागांमध्ये कापून घेतले, त्याच्यावर चीज किसून घातलंय आणि हे गरमागरम टोमॅटो सूप. कसा काय वाटला डिनरचा मेनू? टोमॅटो सूपची रेसिपी तुम्हाला मी मागे दाखवलीच होती. हॉटेल स्टाईल टोमॅटो सूप खूप छान लागतं. आणि हे असे सँडविचेस, क्लब सँडविच, साधा सँडविच आणि झालं रात्रीचं जेवण. मस्त करून बघा आणि एन्जॉय करा.